राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घंटा, डोक्याची घंटा समोर आलेला आहे. 10,000 किलोमीटर लांबीचं वादळ ढग येत आहे समोर. याचा कशा पद्धतीने परिणाम होणार? राज्यातील हवामान विभागावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता. संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी घटना. सर्व लांब ढगांची रीग महाराष्ट्राकडे सरकली. या ढगांमुळे मोठ्या प्रमाणात वादळ आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर 10,000 किलोमीटरचा सॅटेलाइटचा अंदाज आलेला आहे. हवामान विभागासाठी सर्वात मोठी घटना आहे. सर्व शेतकऱ्यांनी गाफील न राहता सिरियस घेण्याचं गरजेचं आहे. मग काय होऊ शकतं, कशा पद्धतीने पावसाचं धोकादायक घटना इथून पुढे असणार आहे? पुढचे 48 ते 72 तास सर्वात धोक्याचे आहे. हवामान विभागाच्या अंतरानुसार आता 10,000 किलोमीटरचा ढग महाराष्ट्र मध्यसह इतर 2 ते 3 राज्यांना बहून बसलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 2 तासांमध्ये 170% पाऊस काही ठिकाणी झालेला आहे. महाराष्ट्रातील 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मान्सून करोजन ही टेक्निकल समस्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. भारताच्या मध्यभागापासून दक्षिण कोरियापर्यंत सर्वात लांब ढग महाराष्ट्राकडे सर्व सरकले आहे. मग मान्सून कन्व्हर्जन म्हणजे काय? अचानक जेव्हा मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो, यामुळे महाकाय ढग पुढे सरकत असतात. जवळजवळ 10,000 किलोमीटर लांबीचा ढग हा मोठ्या प्रमाणात ढग आता आपल्याकडे सरकत आहे. मग याचा फटका राज्यातील कोणत्या देशांना बसू शकतो हे आता बघणं गरजेचं. सॅटेलाइटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, पश्चिम बंगाल आहे, या 2 ते 4 जिल्ह्यांना राज्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे. राज्यामध्ये आता अतिशय धोक्याची घंटा हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे. मग हे ढग नक्की काय करतात? कमी दाबाचा पट्टा जो आहे तो अतिवृष्टी त्याचबरोबर कंटिन्युअस पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो. मग हा 2 ते 3 दिवस पाऊस चालणारा पाऊस जर महाराष्ट्रामध्ये झाला तर जगबुडी, ढगबुडी आणि सर्व समस्या राज्यामध्ये येऊ शकतात. एकीकडे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ काही ठिकाणी जाहीर करण्याची वेळ आली आहे. अशातच ही अशी मोठी संकल्पना किंवा घटना जर महाराष्ट्रामध्ये संकट आलं तर सर्वात लांब ढग जे आहे ते याच्यामुळे मोठ्या प्रमाणात धोका आपल्याला तयार होऊ शकतो. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये यावर्षी चांगला मान्सून जुलैमध्ये झालेला आहे. अशी घटना जर झाली तर नक्की काय होईल, किती पाऊस पडेल याची शक्यता नाही. मान्सून कन्व्हर्जन ही टेक्निकल समस्या आहे. मान्सून कन्व्हर्जन म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा होऊन त्याचा परिणाम दुसऱ्या क्षेत्रावरती होतो आणि मोठ्या प्रमाणात ढग त्या ठिकाणी साचून अतिवृष्टीजन्य परिस्थिती त्या ठिकाणी तयार होत असते. मग या कमी दाबाचा पट्ट्याचा कसा परिणाम होणार हे आता इथून पुढे गरजेचे. महाराष्ट्रातील जे काही सर्व जिल्हे आहे या जिल्ह्यांना रेड अलर्ट मात्र आता जाहीर केलेला आहे. मान्सून कन्व्हर्जनमुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन राज्यातील पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो. सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावेळेस पडतो आणि वादळी वाऱ्याचा पाऊस पडल्यामुळे शेतांना असेल, त्याचप्रमाणे झाडांना असेल, फळबागांना असेल, पिकांना असेल, राज्यामध्ये आता शेतकऱ्यांनी लागवडी केलेली आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, त्याचप्रमाणे फळधान्य असेल, त्याचप्रमाणे इतर महत्वाचे जे काही पिकं आहे यामध्ये टोमॅटो असेल, ज्वारी असेल, फळबाग वर्गीय डाळिंब असेल, पेरू असेल, या सर्व पिकांना इथून पुढचे 48 ते 72 तास गरजेचे आहे. ही मान्सून कन्व्हर्जनची समस्या आता आपल्याकडे आलेली आहे. पहिल्यांदा अल निनो मोठ्या प्रमाणात फटका बसला होता, लागवडी लेट झालेला होता. अशातच आता अतिवृष्टी जर झाली तर शेतकरी हवालदिल होऊन शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा पीक खराब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यावर शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत पुढच्या 48 ते 72 तास आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. राज्यातील महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट हवामानचा अंदाज आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. आता हे जे काही मोठे डोंगर किंवा जे काही ढग तयार होत आहे याचा परिणाम कसा होऊ शकतो, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन काही ठिकाणी अजूनही पाऊस न झाल्याचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. यावर्षी अल निनो होता, सुपर अल निनो आला. आता हा मान्सून कन्व्हर्जन म्हणजे 10,000 किलोमीटरचा ढग कशा पद्धतीने रिॲक्ट करतोय हे बघणं गरजेचं आहे. राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात हवामानाच्या मोठ्या हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, काही ठिकाणी ओला दुष्काळ आहे, तर काही ठिकाणी अजूनही पाऊस नसल्यामुळे पेरण्या रखडलेला आहे. या सर्व परिस्थितीची सविस्तर अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आपल्या परिसरात सध्या 2 ते 3 दिवसापासून कसं वातावरण आहे राज्य जर आपण बघितलं तर पालघरमध्ये पूरजन्य परिस्थिती आलेली आहे. इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा काही ठिकाणी पूर होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.